काही जण म्हणतात एजॅक्युलेशन झाल्यावर हे बाहेर येतं ते स्पर्म असतं ना, पण खरं पाहिलं तर ही दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे समजून घेतलं तर पुरुषांच्या आता सर्वात आधी एक बेसिक प्रश्न समजून घेऊया. सीमन म्हणजे काय आणि स्पर्म म्हणजे काय? या फ्लूटमुळे स्पर्मच्या हालचालीमध्ये मदत मिळते आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळतं, ज्याचं काम स्पर्म्सना प्रोटेक्ट करून योग्य वातावरण देणं असतं. एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्पर्म तयार होण्याची जी पूर्ण प्रक्रिया असते ती साधारण सीमनचं प्रमाण आणि स्पर्म काउंट हे दोन कधी कधी क्लिनिकमध्ये खूप बेसिक पण इंटरेस्टिंग प्रश्न विचारला जातो. काही पुरुष थेट विचारतात, डॉक्टर स्पर्म म्हणजेच वीर्य असतं का? काही जण म्हणतात एजॅक्युलेशन झाल्यावर हे बाहेर येतं ते स्पर्म असतं ना. अनेक लोकांच्या मनात ही गोष्ट इतकी कॉमन झाली आहे की सीमन आणि स्पर्म या दोन्ही मधला फरक त्यांना समजलाच नाहीये. पण खरं पाहिलं तर ही दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि हे समजून घेतलं तर पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल खूप स्पष्ट पिक्चर समोर येतो. याच विषयावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून पुरुष आणि कपल्सला सेक्शुअल हेल्थ बाबत मार्गदर्शन करत आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा शहरांमध्ये त्यांचं क्लिनिक असून संभाजीनगर येथे मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला असतात. आता सर्वात आधी एक बेसिक प्रश्न समजून घेऊया. सीमन म्हणजे काय आणि स्पर्म म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सीमन म्हणजे इजॅक्युलेशन नंतर बाहेर येणारा पूर्ण फ्लड, म्हणजे जे द्रव्य बाहेर येतं त्याला सीमन म्हणतात. पण त्या सीमन मध्ये असलेले लहान मायक्रोस्कोपिक रिप्रोडक्टिव्ह सेल्स म्हणजे स्पर्म हा सीमनचा एक भाग असतो. पण सीमन म्हणजे फक्त स्पर्म नसतात. ही गोष्ट एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. जर एखादं ज्यूस मध्ये पाणी, साखर, फ्लेवर आणि इतर इन्ग्रेडियंट्स असतात, त्याचप्रमाणे सीमन मध्येही वेगवेगळे ग्लँड्स मधून आलेले फ्लूइड असतात आणि त्यात स्पर्म मिसळलेला असतो. आता पुढील प्रश्न, सीमन मध्ये स्पर्म शिवाय अजून काय काय असतं? खरं तर सीमनचा मोठा भाग हा वेगवेगळ्या ग्लँड्स कडून तयार होणाऱ्या फ्लूइडने बनलेला असतो. उदाहरणार्थ सिमिनल वेसल्स नावाचा ग्लँड सीमन मध्ये एक प्रकारचं फ्लूइड तयार करतो, ज्यामध्ये फ्रुक्टोज नावाची शुगर असते. ही शुगर स्पर्मसाठी एनर्जी सोर्स म्हणून काम करते. त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड देखील सीमन मध्ये फ्लूइड तयार करतात. या फ्लूइडमुळे स्पर्मच्या हालचालीला मदत मिळते आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक म्हणजेच त्यात पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळतं. याशिवाय या फ्लूइडमुळे स्पर्मच्या हालचालीमध्ये मदत मिळते आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये त्यांना पुढे जाण्यासाठी योग्य वातावरण मिळतं. याशिवाय बल्बोलेटरल ग्लँड देखील थोडं फ्लूइड तयार करते, जे युरेथ्राला ल्युब्रिकेट करण्यास मदत करतं. म्हणजे सीमन हा फक्त स्पर्म नसून अनेक बायोलॉजिकल फ्लूइडचं मिश्रण असतं, ज्याचं काम स्पर्म्सना प्रोटेक्ट करून योग्य वातावरण देणं असतं. आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न म्हणजे स्पर्म शरीरात तयार कसे होतात? डॉक्टर सांगतात की स्पर्मची निर्मिती पुरुषाच्या टेस्टिकल्स म्हणजेच वृषणांमध्ये होते. या प्रक्रियेला सायंटिफिक भाषेत स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. शरीरात हार्मोन्सच्या मदतीने ही प्रक्रिया सुरू असते. टेस्टिकल्स मध्ये तयार झालेले स्पर्म लगेच इजॅक्युलेशन मध्ये बाहेर येत नाही. आधी ते इपिडेडायमिस नावाच्या एका भागात काही काळ साठवले जातात आणि तिथेच त्याचं मॅच्युरायझेशन म्हणजेच पूर्ण वाढ होते. त्यानंतर इजॅक्युलेशन दरम्यान हे सीमन सोबत बाहेर येतात. एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्पर्म तयार होण्याची जी पूर्ण प्रक्रिया असते ती साधारण 60 ते 70 दिवस घेऊ शकते. म्हणजेच आज आपण जी लाईफस्टाईल ठेवतो, जसं डाएट, जसं स्लीप, जसं स्ट्रेस किंवा स्मोकिंग, त्याचा परिणाम काही आठवड्यांनी स्पर्म हेल्थवर दिसू शकतो. डॉक्टर सांगतात की क्लिनिकमध्ये अनेक वेळा लोक स्पर्म आणि सीमन बद्दल गोंधळलेले असतात. काही जणांना वाटतं की सीमन जास्त प्रमाणात असतं म्हणजे स्पर्म जास्त असतील, पण प्रत्यक्षात सीमनचं प्रमाण आणि स्पर्म काउंट हे दोन वेगळे मुद्दे आहे. म्हणूनच फर्टिलिटी किंवा स्पर्म हेल्थ बद्दल योग्य माहिती मिळवण्यासाठी सीमन ॲनालिसिस टेस्ट खूप महत्त्वाची असते. या टेस्टमध्ये स्पर्म काउंट, मोटिलिटी आणि मॉर्फोलॉजी यासारख्या गोष्टींचं वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केलं जातं. शेवटी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे सेक्शुअल हेल्थ बद्दल अनेक मिथ्स आणि अर्धवट माहिती लोकांमध्ये पसरलेली आहे. पण शरीराची प्रक्रिया समजून घेतली तर अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. सीमन आणि स्पर्म हे शब्द सारखे जरी वाटत असले तरी त्यामागील सायन्स वेगळं आहे. जर तुम्हाला स्पर्म हेल्थ, फर्टिलिटी किंवा सेक्शुअल हेल्थ बद्दल काही शंका असतील तर अंदाजे लावण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा नक्की एकदा सल्ला घ्या. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक इथे तुम्ही सेक्शुअल हेल्थ आणि फर्टिलिटी बाबत योग्य मार्गदर्शन मिळवू शकता. आणि अशाच प्रॅक्टिकल आणि इन्फॉर्मेटिव्ह सेक्शुअल हेल्थ विषयांवरील व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.